बघा मी आज आहे ना शेपूची भाजी आणलेली बरं का बघा. कितीला असेल बरं हे तुमच्याकडं गावाला बघा. ह्या 2 आहेत तर एक कितीला असेल बरं शेपूची भाजी. 2 भाजी आणलेल्या आहेत मी. आणि चला तर मी भाजी साफ करून घेणार आहे बरं का. अशी बारीक अशी कट करून घेणार आहे शेपूची भाजी. चला मी ना भाजी कट करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. बघा मी अशी ना भाजी अशी छान अशी कट करून घेतली बरं का. आणि बारीक अशी छान कट करून घेऊन बघा आपल्या कढाईमध्ये टाकून घेते. थोडी अशी मी कट करून घेते चाकूने. बघा सगळी भाजी आपली कट करून झालेली बरं का. बारीक चिरून घेतलेली आहे. तर छान अशी भाजी बनवणार नाही बरं का मी व्हिडिओ, कारण सुनबाई बनवते ना सर, त्यामुळे मी फक्त तिला सॉप बीप करून देते सगळे बाजार बिजार आणून सगळं. बाकी सून तर स्वयंपाक सगळा बनवते. आणि बघा इथं मी अशी सर्व भाजी अशी कट करून स्वच्छ किती हिरवीगार आहे बघा भाजी. शेपूची भाजी मी रात्री आणून ठेवली होती, इथे फ्रीजमध्ये ठेवली, साफ नव्हती केली पण छान आहे बघा, एकदम हिरवीगार आहे. छान आहे भाजी. आमच्या इकडे पाऊस चालू आहे बरं का. आणि बघा याच्यामध्ये काय आहे ना मी ते दाखवते बघा तुम्हाला. बघा मी ना ते हे तर खूप महत्त्वाचं आहे बघा आपलं. बघा काय आहे याच्यामध्ये. बघा हे आहे दारूचं औषध बरं का. दारू जर कोण जास्त पित असेल ना तर दारूचं औषध आहे. आणि काय हे आयुर्वेदिक औषध आहे, सगळं आयुर्वेदिक औषध येते. आणि दारूसाठी बघा आमचे डॉक्टर आहेत ना फॅमिली, त्यांचे बी असं ग्रीन टी सारखं औषध आहे बरं का ते आयुर्वेदिक. हवा असं चहा जर घेतली ना गरम, चहामध्ये तसं ग्रीन टी सारखं टाकायचं, असं पाण्यामध्ये उभारल्या चहामध्ये टाकायचं. चहा चांगली उकळून घ्यायची, चहामध्ये टाकायचं. ग्रीन टी सारखं आहे. कुणाला पाहिजे असेल ना तर बघा कमेंटमध्ये सांगा. आमचे ते डॉक्टर आहेत ना, त्यांचे मिसेसनं आणलेले बरं का. ते आपण डॉक्टर आयुर्वेदिक याच्याने काही त्रास नाही, काही नाही बघा. मी आणलं होतं पण वापस करायचं मला. आणि अशी असं आपली ग्रीन टी नसते का, ग्रीन टी चहा उकळे ना, चहामध्ये टाकायचं असं आणि प्यायला द्यायचं बरं का. जे कोण दारू पित असेल ना त्यांना द्यायचं असं प्यायला. आयुर्वेदिक ह्याच्यापासून काही त्रास नाही, काही नाही, छान आहे. काही त्रास 8 दिवसाच्या नंतर त्रास होतो. कितीला आहे ना ते पण सांगा मी तुम्हाला, जर पाहिजे असेल तर. याच्यापासून काही त्रास पण नाही. आणि खूपचे कसं चहा उकळी ना, चहामध्ये असं टाकून द्यायचं बघा. ग्रीन टी असते ना आपली तशी. आयुर्वेदिक काही त्रास नाही, काही नाही, काही होत नाही शरीरासाठी. कसं याच्यामध्ये पावडर आहे झाडपाल्याच्या औषधाची. ज्याला कोणाला पाहिजे असतं ना नक्की कमेंटमध्ये सांगा. मग तुम्हाला ॲड्रेस देईन, लागलं असताना तुमच्या घरपोच पण होते बरं का ते औषध. ते मॅडम काय करतात, घरापर्यंत ॲड्रेस घेऊन घरपोच करत असतात ते. आणि ते खाल्लं ना लगेच त्रास नाही होत. दारू पिला ना मग त्रास होणार बघा. ते पण 8 दिवसांनी त्रास होतो, लगेच नाही होत ते. 8 दिवसांनी आयुर्वेदिक आहे ना, आयुर्वेदिक दमाने असं म्हणजे हे होतं, लगेच हे होत नाही, सुटत नाही दारू बाबा. चला आपण हे ठेवून देणार, मग वापस नेऊन देणार आहे डॉक्टरकडे.
कारण ज्यांच्या घरात दारू पिणारे असतात ना त्यांना बरोबर माहिती असतं काय असतं ते दारूचं नियंत्रण. आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषध येते. पाहिजे असताना कुणाला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला ॲड्रेस पण देईन आणि तिथं ते डॉक्टर आहे ना तुम्हाला घरापर्यंत पोच पण करतो. त्याला आपण आता ठेवून देतो. पाहिजे असेल तर सांगा.